ज्येष्ठा गौरी पूजन हा या भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या या गणेशोत्सवामध्ये केलं जातं। ज्येष्ठा गौरी याला काही लोक महालक्ष्मी म्हणतात। अर्थात इथे लक्षात घ्या, ज्येष्ठा गौरी म्हणजे पार्वती। आणि आपल्याला माहिती असेल ही महालक्ष्मी सुद्धा पूर्वी त्याला म्हणत होते। आणि महालक्ष्मी म्हणजे कोलालसूर राक्षसाचा वध केला ती महालक्ष्मी, ती पार्वती, निर्मिती शक्ती, आदिशक्ती असं तिचं वर्णन करता येईल। ही गौरी आवाहन असं पंचांग दिनदर्शिकेत लिहिलेलं असतं। ज्येष्ठा गौरी आवाहन हे कधी लिहिलेलं असतं बघा, अनुराधा नक्षत्रात चंद्र असताना ज्येष्ठा गौरींचं आवाहन करायचं आणि ज्येष्ठा नक्षत्रात चंद्र असताना ज्येष्ठा गौरीचं पूजन करायचं आणि मूळ नक्षत्रात चंद्र असताना ज्येष्ठा गौरीचं विसर्जन करायचं असं शास्त्रात सांगितलेलं आहे। म्हणजे माता पार्वती या गणपतीच्या उत्सवामध्ये येते आणि तिचं स्वागत केलं जातं, पूजन केलं जातं। आता इथे काय बघा, यावर्षी 31 ऑगस्टला रविवारी संध्याकाळी 5:25 चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे। तर त्या दिवशी गौरी आवाहन करायचं आहे। 31 ऑगस्ट रविवारी संध्याकाळी 5:25 ज्येष्ठा गौरी आवाहन हे करायचं आहे। आता काही ठिकाणी तेरड्याच्या ज्येष्ठा गौरी आणल्या जातात। तेरडा ही वनस्पती विशेषतः कोकणामध्ये जास्त आहे आणि ती ज्येष्ठा गौरी म्हणून आणली जाते, वनस्पती तेरडा। काही ठिकाणी खड्याच्या गौरी आणल्या जातात, खडे आणतात, आणि काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी आणल्या जातात, काही ठिकाणी मूर्ती असतात गौरीच्या अशा आणल्या जातात। एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची परंपरा घराण्याप्रमाणे हे केलं जातं। खड्याच्या गौरी, तेरड्याच्या गौरी किंवा मुखवट्याच्या गौरी किंवा मूर्तीच्या रूपात गौरी, एकटी गौर नसते। पार्वतीचं हेच विशेष आहे की ती सख्या बरोबर असतात, मैत्रिणी बरोबर असतात। एक नसते, काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3 अशा मूर्ती असतात। अर्थात ते खडे आणताना सुद्धा, खड्याच्या गौरी आणताना सुद्धा एक आणत नाहीत पार्वतीची, सख्या अंबिका म्हणजे असं म्हणतात ते सख्या मैत्रिणींबरोबर आहे। पार्वतीने उपवास जो केला, आपल्याला माहिती असेल हरितालिकेचा उपवास शंकराच्या प्राप्तीसाठी, त्या उपवास करताना सुद्धा तिच्याबरोबर मैत्रिणींनी उपवास केला। म्हणजे खरं विशेष आहे पार्वतीचं, ती एकटी कधीच नाही, मैत्रिणींच्या सहवासात आहे। किती जिवलग मैत्रिणी, ही मैत्री, फ्रेंडशिप डे आपण म्हणतो ना, तसा हरतालिकेचा दिवस आहे खरं म्हणजे। तर तसं हे ज्येष्ठा गौरीमध्ये सुद्धा एक गौर पूजली जात नाही, परंपरा पण म्हणतात। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सासरी गेलेली मुलगी या ज्येष्ठा गौरीच्या सणाच्या निमित्तानं माहेरी येते। आता संपर्क साधन आहेत, मोबाईल फोन आहेत किंवा सासर माहेर एवढं अंतर राहिलेलं नाही। त्या काळामध्ये सासरी गेलेली मुलगी वाट बघत असते, ज्येष्ठा गौरीचा सण कधी आहे आणि माझे बाबा मला आणायला येतील, आणि लगेच ती त्या ज्येष्ठा गौरीच्या सणाच्या निमित्तानं माहेर येते। आणि तिची आई जी असते, ती आई आपल्या लेकीचं, माहेरी आलेल्या लेकीचं कोड कौतुक करते, तिला जे आवडतात ते पदार्थ त्यावेळी करते। मग काही लोक पुरण करतात, काही ठिकाणी ज्येष्ठा गौरीला 16 प्रकारचे नैवेद्य, 16 प्रकारच्या भाज्यांचे नैवेद्य दाखवले जातात, काही ठिकाणी 64 भाज्यांचे नैवेद्य दाखवले जातात। हे परंपरेप्रमाणे आहे। मूळ हेतू आहे, आपल्या लेकीला, आपल्या कन्येला जे आवडतं ते या ज्येष्ठा गौरीला प्रसाद अर्पण केला जातो, नैवेद्य अर्पण केला जातो, हे विशेष आहे। आणि हा ज्येष्ठा गौरीच्या गौर आली ग सोन पावली, तिची गाणी सुद्धा इतकी चांगली आहेत ना की ती गीतं गायली जातात। हा महिलांचा उत्सव असतो ज्येष्ठा गौर। अनुराधा नक्षत्रावरती आगमन होतं, ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं विसर्जन होतं। तेव्हा 2 सप्टेंबरला विसर्जन ज्येष्ठा गौरीचं आहे। अर्थात परंपरेप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो। पण माहेरी आलेल्या कन्येला हा एक आनंदोत्सव असतो आणि महिलांचा हा उत्सव आहे, म्हणून ज्येष्ठा गौरीचं थोडं कौतुक त्यावेळी केलं जातं। आणि
हा उत्सव विशेषतः महाराष्ट्रामध्ये अतिशय सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो ज्येष्ठा गौरीचा उत्सव, आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणून काही ठिकाणी तर गणेश मूर्तीचं विसर्जन गौरीबद्दल बरोबर होत असतं. म्हणजे मुलगा म्हणजे गणपती हा मुलगा पार्वतीचा, आणि पार्वती या मूर्तींचं विसर्जन बरोबर केलं जातं, अशी काही ठिकाणी प्रथा आहे. अर्थात ज्येष्ठा गौर म्हणजे महालक्ष्मी जरी म्हणत असलं तरीही शंकर पत्नी पार्वती आहे, निर्मिती शक्ती आहे, आदिशक्ती आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अनुराधा नक्षत्रावरती आगमन, ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन असं केलं जातं. गणेश मूर्तीचं विसर्जन करीत असताना आपण प्रार्थना करतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो, पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार नाही, तो 18 दिवस उशिरा येणार आहे. पुढच्या वर्षी सोमवार 14 सप्टेंबर 2026 या दिवशी बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि एकाच दिवशी हरतालिका पूजन आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु गणपतीच्या भक्तीमध्ये आपण इतके तन्मय होतो आणि लवकर या, पाहुण्याला म्हणतो ना लवकर या. पुन्हा एकदा सांगतो, आपण पाहुणे असतो, गणपती हा पाहुणा नसतो, तो कायमचा पृथ्वीवर राहणार आहे. आपणच काही वर्षांपुरते पृथ्वीवर आले असतो. तरी भक्तिभावानं लहान मुलं आबाल वृद्ध आनंदित होतात त्या गणेशोत्सवामध्ये, आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात. पण पुढच्या वर्षी गणपतीचं आगमन, बाप्पाचं, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे 18 दिवस उशिरा 14 सप्टेंबर या दिवशी होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा हा गणेशोत्सव आपल्या सर्वांना आनंदमय जावो आणि सुख करता प्रत्येकाला सुख मिळो, दुःख हरता दुःख हरण केलं जावं. पण पुन्हा एकदा सांगतो की गणपतीची पूजा करताना, त्याची आराधना करताना गणपतीचे गुण आपल्या अंगी आले ना, तर हे साध्य होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि वसुंधरा पृथ्वी जी हे धान्य निर्माण करते, त्या पृथ्वीची विषयी आपण या सणाच्या द्वारे कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून पार्थिव गणेश पूजन साहित्य आहे. तर म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ही भावना आपण ठेवूया. नमस्कार.